नमस्ते फ्रेंड, या ठिकाणी आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. मागच्या लेक्चरला आपण काय स्टडी केलं होतं? मागच्या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल स्टडी केलेलं होतं आणि त्या ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये कुठेतरी फिमेल गॅमेटोफाईट असतं आणि त्या फिमेल गॅमेटोफाईटची डेव्हलपमेंट कशी कॅरी ऑन केली जाते ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करतो आहोत. सो आता पहिल्यांदा हे जे फिमेल गॅमेटोफाईट आहे, हे फिमेल गॅमेटोफाईट म्हणजेच आपण त्याला काय म्हटलंय, आपण त्याला एम्ब्रियो सॅक म्हणजे मॅच्युअर फिमेल गॅमेटोफाईटला आपण एम्ब्रियो सॅक असं म्हटलंय. त्याचबरोबर त्यालाच आपण मेगास्पोर असं म्हटलंय. सो 3 नावं लक्षात असू द्यात. फिमेल गॅमेटोफाईट त्यालाच आपण काय म्हटलंय, एम्ब्रियो सॅक असं म्हटलंय आणि त्यालाच आपण मॅच्युअर मेगास्पोर असं म्हटलंय. सो याची डेव्हलपमेंट आपण या ठिकाणी आज स्टडी करणार आहोत. त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा जे इंटिग्युमेंटेड ओव्ह्यूल आहे, इंटिग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम आहे, हे इंटिग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम कुठे डेव्हलप होतं? तर हे इंटिग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम कुठेतरी ओव्हरीमध्ये डेव्हलप होतं. ड्युरिंग द अर्लियर डेव्हलपमेंट म्हणजे ज्यावेळेस फ्लावर बर्ड कंडिशन्समध्ये असतं त्यावेळेसच कुठेतरी ह्या डेव्हलपमेंट कॅरी ऑन केल्या जातात. मग बर्ड कंडिशन्समध्ये फ्लावर असतात त्यावेळेस डेव्हलपमेंट कॅरी ऑन केल्या जातात म्हणजे काय? म्हणजे तिथे कुठेतरी ती जी ओव्हरी आहे, त्या ओव्हरी म्हणजे बर्ड कंडिशन्समध्ये जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीमध्ये अजून ओव्ह्यूल सुद्धा तयार झालेला नाहीये. त्या कंडिशन्सपासून आपण स्टार्ट करूयात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज ओव्हरी असेल, सपोज दिस इज द स्टाईल, upper portion is the stigma and this one is the ovary. This entire portion is in the bud conditions, floral bud conditions. Now here during the development this ovule is arise from the placental tissue. तुम्ही म्हणाल सर placental tissue म्हणजे काय? ओव्हरीचा हा जो इनर पार्ट आहे, ह्या इनर पार्ट पासून या इनर पार्टला कुठेतरी स्टॉक अटॅच्ड असतो. ओव्ह्यूलचा स्टॉक म्हणजे हा स्टॉक ओव्हरीच्या ज्या पार्टला अटॅच असतो त्याला आपण काय म्हटलंय माहितीये, प्लासेंटल टिश्यू असं म्हटलंय. सो याला प्लासेंटल टिश्यू असं म्हणूया. सो हा जो प्लासेंटल टिश्यू आहे, ह्या प्लासेंटल टिश्यू पासून हे एंटायर ओव्ह्यूल डेव्हलप होणार आहे. सो वी कॅन से दॅट दिस ओव्ह्यूल डेव्हलपमेंट इज अ स्टार्ट फ्रॉम द प्लासेंटल टिश्यू. ओके, नाउ after that the important portion, yes, it's a complicated process, means the formation of a stalk, formation of an integument, formation of a micropyle. It is a stepwise process. But now here we are going to study about the development of a female gametophyte. So we are just focusing on the development of female gametophyte. Okay, फक्त आपण काय करूयात, म्हणजे इथे ना हे बाकीचे पार्ट सुद्धा प्रॉपरली डेव्हलप होतात स्टेप वाईज मॅनरने. पण आपल्याला काय करायचं, आता आपल्याला फक्त कशाचं स्टडी करायचं आहे, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. सो फक्त तेवढ्या याच्यावरच आपण काय करूयात, फोकस करूयात. सो हियर इनिशियली in the nucellus there are various diploid cells are present and these diploid cells are called as a parenchyma cell. In that cell one cell that is present at the micropylar end act as a megaspore mother cell. ही जे पूर्ण न्यूसेलस आहे, या न्यूसेलस मधली एक कोणती तरी एक सेल आहे आणि ती मायक्रोपायलर एंडला प्रेझेंट असणारी सेल असेल. ती सेल मेगास्पोर मदर सेल्स म्हणून ऍक्ट होते. सो सपोज दिस इज द सेल विच ऍक्ट ॲज अ मेगास्पोर मदर सेल. तुम्हाला आठवत असेल तर या ठिकाणी पोलन डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही कुठेतरी MMC असं काहीतरी बघितलेलं असेल. पोलन ग्रेन डेव्हलपमेंट मध्ये MMC मीन्स मायक्रोस्पोर मदर सेल असं कन्सिडर केलं होतं. आता फिमेल गॅमेटोफाईट डेव्हलपमेंट मध्ये इथे जी मदर सेल आहे त्या मदर सेलला मी MMC म्हणजेच मेगास्पोर मदर सेल असं म्हणणार. ओके, सो दिस मेगास्पोर मदर सेल इज डिप्लॉइड इन नेचर. ही मेगास्पोर मदर सेल कशी असणार आहे, डिप्लॉइड असणार आहे. ओके, सो आता ही जे मेगास्पोर मदर सेल आहे, या मेगास्पोर मदर सेल पासून कुठेतरी काय कॅरी ऑन केलं जाणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर. मी त्या टॉपिकचं नाव इथे मेन्शन करतो, डेव्हलपमेंट ऑफ मेगास्पोर, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ female
गॅमेटोफाइट. Okay, now here a cell that act as a megaspore mother cell is always diploid in nature. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स या ठिकाणी असू शकतात, विचारलं जाऊ शकतं. What is the ploidy level? Ploidy level of the megaspore mother cell or microspore mother cell. Ploidy level of megaspore mother cell or microspore mother cell is always diploid in nature. Okay. So आता इथे कुठेतरी मेगास्पोर मदर सेल ना मियोटिक डिव्हिजन्स ने डिवाइड होणार आहे. नाउ मेगास्पोर मदर सेल डिवाइड्स बाय मियोटिक डिव्हिजन्स. ओके, तुम्हाला माहिती आहे गॅमेट फॉर्मेशन साठी मियोटिक डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. सो हियर द मियोटिक डिव्हिजन टेक्स प्लेस. So here meiosis takes place, and due to this meiosis, the single megaspore mother cell is divided into the 4 megaspore mother cell. It is divided into 4 megaspore mother cell. 1, 2, 3, and 4. So now here 4 haploid megaspores are produced. तुम्हाला आठवत असेल पोलन ग्रेन डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा ही स्टेप कॅरी ऑन केली गेलेली आहे. मियोसिस त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी 4 मायक्रोस्पोर पण तयार झालेले आहेत. पण त्या 4 मायक्रोस्पोरची अरेंजमेंट आणि ह्या 4 मेगास्पोरची अरेंजमेंट यांच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल. इथे जी अरेंजमेंट आहे ना, इथली अरेंजमेंट ही लिनियर अरेंजमेंट आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज linear tetrad of haploid megaspore. या स्टेजला, या 4 सेल स्टेजला तुम्ही काय म्हणणार आहे? लिनियर टेट्रॅड ऑफ. इट इज लिनियर टेट्रॅड ऑफ haploid megaspore. So here 4 megaspore are going to be formed. 4 megaspore इथे तयार होतात. आता हे जे 4 मेगास्पोर आहेत ना, या 4 मेगास्पोर्स पैकी एकच मेगास्पोर सर्वाइव्ह होतो, बाकीचे 3 डिजनरेट होतात. आणि तो एक जो मेगास्पोर आहे ना, तो एक मेगास्पोर मग कुठेतरी एम्ब्रियो सॅक मध्ये डेव्हलप होणार आहे. मग उरलेले 3 मेगास्पोर ते कम्प्लिटली काय होणार आहे? डिजनरेट. नाउ the megaspore that present at the chalajal end. आता आठवत असेल तुम्हाला हे जे एंड आहे याला तुम्ही चलाजल एंड म्हणा. या एंडला तुम्ही कोणतं एंड म्हणणार? कोणतं? मायक्रोपायलर एंड. हे एंड मायक्रोपायलर एंड आहे आणि हे एंड कोणतं आहे? चलाजल एंड आहे. सो मायक्रोपायलर एंडच्या ज्या 3 सेल्स आहेत ना, त्या काय होणार आहे? डिजनरेट होणार आहे. आणि चलाजल एंडची एक सेल जी आहे ती काय होणार आहे? ती ग्रो होणार आहे. So a cell that present at the chalajal end increases its size. Other 3 cells that present at the micropylar end get degenerate. And now the single cell which increases its size is nothing but the functional megaspore. So this is the functional megaspore. Okay, मी इथे मेन्शन करतो. इट इज फंक्शनल मेगास्पोर. Okay, other 3 cells are get degenerate. 1, 2, 3. Other 3 cells are get degenerate. ह्या ज्या बाकीच्या 3 सेल्स आहे या पूर्णचे पूर्ण काय होणार आहे? डिजनरेट होणार आहे. So only 1 megaspore is present here in the ovule. एकच फंक्शनल मेगास्पोर या ठिकाणी ओव्ह्यूल मध्ये तयार झालेला आहे. म्हणजे तयार होताना 4 तयार झालेले आहेत, पण त्यातले 3 डिजनरेट झाले. सो कदाचित असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला की हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ 50
और सॉरी 100 घेऊयात, एक कॅल्क्युलेशन साठी सोपं. हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ 100 एम्ब्रियो सॅक और 100 फिमेल गॅमेट. 100 फिमेल गॅमेटोफाइट्स जर प्रोड्यूस करायचे असतील, 100 एम्ब्रियो सॅक प्रोड्यूस करायचे असतील, 100 फंक्शनल मेगास्पोर प्रोड्यूस करायचे असतील, तर मियोटिक डिव्हिजन्स त्या ठिकाणी किती लागणार? तुमच्यापैकी बहुतेक लोक म्हणणार 25, राईट? कारण की 100 पोलन ग्रेन्स तयार करण्यासाठी 25 मियोटिक डिव्हिजन्स या ठिकाणी असतात. पण 100 फंक्शनल मेगास्पोर प्रोड्यूस करण्यासाठी 25 मियोटिक डिव्हिजन्स नाही पाहिजे, तिथे 100 मियोटिक डिव्हिजन्स पाहिजे. येते लक्षात? कन्फ्युज्ड होऊ नका. 100 meiotic divisions का? Because one meiotic division produces only one functional megaspore. So 100 meiotic divisions produces the 100 functional megaspore. Okay? काही कन्फ्युजन याच्यामध्ये? हा पॉइंट इथे कन्फर्म करा. बहुतेक वेळा या पॉइंट्सवर प्रश्न विचारले जातात. कशाशी रिलेटेड? मियोटिक डिव्हिजन्सशी रिलेटेड. हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड, किंवा हाऊ मेनी मदर सेल्स आर रिक्वायर्ड. आता एक प्रश्न विचारला होता मध्यंतरी, हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ, दॅट इज 100 सीड्स, राईट? हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ 100 सीड. म्हणजे तुमच्याकडे 100 सीड्स आहे, मग या 100 सीड प्रोड्यूस करण्यासाठी हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स आर देअर? मियोटिक डिव्हिजन्स किती आहेत? एक अंदाज लावा तुम्ही. ठीक आहे, नाही लावता येत? आपण बघूयात एक्सप्लेनेशन काय. जर तुम्हाला 100 सीड्स तयार करायचे असतील तर 100% इथे 100 पोलन ग्रेन्स पाहिजे, राईट? आणि 100 एम्ब्रियो सॅक पाहिजे, कारण की फर्टिलायझेशन होणार तेव्हा सीड तयार होणार ना. सो 100 एम्ब्रियो सॅक पाहिजे, म्हणजे 100 ओव्ह्यूल पाहिजे आणि 100 पोलन ग्रेन्स पाहिजे. आता 100 पोलन ग्रेन्स साठीच्या मियोटिक डिव्हिजन्स किती पाहिजे? 100 पोलन ग्रेन्स आहे, एक मियोटिक डिव्हिजन्सने 4 पोलन ग्रेन्स तयार होतात, 4 मायक्रोस्पोर तयार होतात. म्हणजेच 25 मियोटिक डिव्हिजन्सने किती पोलन ग्रेन्स तयार होणार? 100 पोलन ग्रेन्स तयार होणार. आणि एम्ब्रियो सॅक, 100 एम्ब्रियो सॅक साठी किती डिव्हिजन्स पाहिजे? 100 मियोटिक डिव्हिजन्स पाहिजे. सो 100 मियोटिक डिव्हिजन्स. सो टोटल मियोटिक डिव्हिजन्स तुम्हाला विचारलेला आहे. 25 फॉर द पोलन ग्रेन प्रोडक्शन and 100 for the embryo sac production. So total meiotic divisions are the 125. Here 125 meiotic divisions, 125 meiotic divisions are required for the production of the 100 seed साठी. हाच नंबर 1-2 पेपर मध्ये 50 सीड्स दिलेला होता. How many seed? 50 seeds. सो परत एकदा पोलन ग्रेन्स किती पाहिजे? 50 पोलन ग्रेन्स पाहिजे. आणि इथे किती असणार आहे? 50 एम्ब्रियो सॅक पाहिजे, राईट? सो 50 पोलन ग्रेन्स साठी जर तुम्ही 4 ने डिवाइड केलं, कितीने? इथे जसं 100 ला 4 ने डिवाइड केलं, तसं 50 ला 4 ने डिवाइड केलं. आय थिंक इट इज 12.5, राईट? 12.5. And embryo sac, that is 50 meiotic divisions. 12.5 plus 50 किती झाले टोटल? हे 62.5. सो आता हा नंबर कधीच इथे फ्रॅक्शन मध्ये राहणार नाही, कधीच नाही. त्याच्या मागे पण कारण आहे. मियोटिक डिव्हिजन्स काय पॉइंट मध्ये असू शकतात, करेक्ट? नाही. सो हा कसा ग्राह्य धरला जातो? 62.5 ला काय ग्राह्य धरलं जातं? तर 63 मियोटिक डिव्हिजन, 63 मियोटिक डिव्हिजन्स. हा प्रश्न 1-2 पेपर मध्ये आहे, तो तेवढा फक्त. ओके, सो this is about the formation of functional megaspore, and the formation of megaspore is called as megasporogenesis. So the next term is
व्हॉट इज मेगास्पोरोजेनेसिस? एक मिनिट हा. formation of megaspore is called megasporogenesis. आता तुमच्याकडे दोन टर्म्स आहेत, त्या दोन्ही टर्म तुम्ही कंपेअर करू शकता. मायक्रोस्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर and megasporogenesis means formation of megaspore. What is megasporogenesis? Formation of megaspore is called as megasporogenesis. So finally you have a single functional megaspore and this entire process is nothing but the megasporogenesis. आता आपल्याला काय करायचं माहितीये का की या फंक्शनल मेगास्पोर मध्ये तुम्हाला एकच सिंगल न्यूक्लियस दिसतोय, एकच हॅप्लॉइड न्यूक्लियस दिसतोय, कारण की ऑलरेडी ही सेल डिप्लॉइड आहे. जर मियोटिक डिव्हिजन झाला तर 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, म्हणजे प्रत्येक सेल कशी आहे? हॅप्लॉइड असेल. आणि या 4 हॅप्लॉइड पैकी एकच हॅप्लॉइड सेल्स राहते, म्हणजे एकच सेल असणार, म्हणजे एक हॅप्लॉइड न्यूक्लियस याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पण आता या सेल पासनं आपल्याला 7 सेल्ड आणि 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रियो सॅक प्रोड्यूस करायची आहे. ती कशी प्रोड्यूस करणार? त्याच्यासाठी पुढची स्टेप असेल. मी काय करतो, हे स्ट्रक्चर इथे असंच ठेवतो. ओके. आणि हे जे फंक्शनल मेगास्पोर आहे ना, हे फंक्शनल मेगास्पोर फक्त काय करतोय? बाजूला घेतो. काय करूयात? फंक्शनल मेगास्पोर काय करूयात? फक्त बाजूला घेऊया. सो हियर सपोज दिस इज द फंक्शनल मेगास्पोर. So this is the functional megaspore. So this is the functional megaspore. याला आपण functional megaspore असं म्हणूया. Okay. Now here during the development, initially functional megaspore divides by 3 consecutive nuclear mitotic division. ही टर्म मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे. तुम्ही जर मागे व्हिडिओ सगळे व्यवस्थितपणे बघितलेले असतील तर न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन ही तुम्हाला समजेल. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट मध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं काही ठिकाणी नॉर्मल मायटोटिक डिव्हिजन्स होतात, काही ठिकाणी अनइक्वल मायटोटिक डिव्हिजन्स होतात आणि काही ठिकाणी न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन्स होतात. मग इथे काय होतं आता? न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन्स. व्हॉट इज न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन? अ मायटोटिक डिव्हिजन in which only nucleus is get divided. So here karyokinesis is carried. Cytokinesis does not carry. Cytokinesis इथे कॅरी ऑन केलं जाणार नाही, फक्त karyokinesis होणार. So here single nucleus is going to be divided into the 8 nucleus by how many? 3 consecutive म्हणजे लागोपाठ 3 लागोपाठ मायटोटिक न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन्स घडणार. म्हणजे आता समजा ही फर्स्ट न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन. सो हियर फर्स्ट न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन्स produces the 2 separate nucleus. 2 separate nucleus असतील आणि each and every nucleus is haploid in nature. Now second nuclear mitotic division. Second nuclear mitotic divisions. So it shows 4 nucleated stage. मग आता हा न्यूक्लियस 2 न्यूक्लियस मध्ये डिवाइड होणार आणि हा न्यूक्लियस परत 2 न्यूक्लियस मध्ये डिवाइड होणार. सो इथे 4 nucleated stage. Now next third nuclear mitotic division. आता या ठिकाणी बघा, मग थर्ड न्यूक्लियर मायटोटिक डिव्हिजन मध्ये काय होणार आहे? हियर दिस 4 nucleated stage is converted into the 8 nucleated stage. सो इथे 8 nucleated stage असतील. 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. सो दिस इज द 8 nucleated stage. आता नीट परत एकदा ऐका.
या ठिकाणी तुम्हाला 8 न्यूक्लियस पाहिजे होते. यस, झालेत. 3 consecutive nuclear mitotic division produces the 8 nucleated stage. But how to produce a 7-celled stage? 7-celled stage कशी प्रोड्यूस करणार? आता त्याच्यासाठी काय होतं बघा. इन दॅट हिअर one nucleus from each pole migrate to the middle or migrate to the center. इथे 4 न्यूक्लियस आहे, इकडे पण 4 न्यूक्लियस आहे. या इकडच्या 4 न्यूक्लियस पैकी एक न्यूक्लियस आणि इकडनं एक न्यूक्लियस असे 2 न्यूक्लियस कुठे मायग्रेट होतात? सेंटरला मायग्रेट होतात. सो मी थोडक्यात त्याला काय म्हणणार माहिती का? मायग्रेशन ऑफ polar nuclei. So here polar nuclei is one polar nuclei from each pole migrate to the middle. So आता या बाजूचा एक न्यूक्लियस मध्ये जाणार आणि इकडचा एक न्यूक्लियस मध्ये जाणार. So 2 nucleus migrate to the middle. And now 3 nucleus remains at the each pole. Okay. Now finally, these 3 haploid nucleus present at the chalajal end, present at the chalajal end, 3 haploid nucleus present at the chalajal end forms cell membrane and develops into the antipodal cell. So these are the antipodal cell. Now here these 3 nucleus present at the micropylar end. Micropylar end ला ज्या 3 nucleus present असणार, they also forms a 3 cell. And now these 3 cells are togetherly called as egg apparatus. In that egg apparatus, the middle large cell, yes, it is a little bit large. Middle cell जी असते थोड्याफार प्रमाणात large असेल. So here the middle large cell is nothing but the egg cell. Egg cell. And these 2 cells are nothing but the synergids. These 2 cells are nothing but the synergids. या 2 सेलला तुम्ही काय म्हणणार? सिनर्जिड्स असं म्हणणार. नीट एकदा बघा. या ठिकाणी तुमच्या समोर काय दिलेलं आहे? 3 सेल्स ज्या आहेत ना चलाजल एंडच्या, या 3 सेल्सला अँटीपोडल सेल्स म्हटले आणि ह्या 3 सेल्सला एग ॲपरेटस. त्याच्यातल्या मिडल सेलला तुम्ही काय म्हणणार? एग सेल. आणि लॅटरल ज्या सेल्स आहेत त्यांना काय म्हणणार? सायनर्जिड्स. दिस सायनर्जिड्स शोज द प्रेझेन्स ऑफ फिलिफॉर्म ॲपरेटस or filiform structure. Synergids have the filiform structure. कशासाठी? for the fusion of pollen tube. Pollen tube च्या फ्युजन साठी हे सिनर्जिड्सला फिलिफॉर्म स्ट्रक्चर प्रेझेंट असणं गरजेचं असणार. ओके, आता उरले काय रे? हे 2 मधले न्यूक्लियस, त्यांना पोलार न्यूक्लियाय. अरे तुमच्या मनात तेव्हाच प्रश्न यायला पाहिजे होता की हे तर प्रेझेंट सेंटरला आहे मध्यभागी, मग त्यांना पोलार न्यूक्लियाय काय म्हटलं गेलं असेल? कारण की अरे ते पोल कडनं मायग्रेट होतात म्हणून त्यांना काय म्हटलंय? पोलार न्यूक्लियाय असं म्हटलंय. सो दीज 2 are nothing but the polar nuclei and the cell is called as a secondary cell. त्याला पोलार न्यूक्लियाय पण म्हणू शकतो आणि अजून काय नाव म्हटलं त्याला? सेकंडरी सेल असं म्हटलं गेलं. ओके, सो दिस इज द मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. हे जे स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणणार आहे?
किंवा मॅच्युअर फिमेल गॅमेटोफाइट असं म्हटलं तरी चालेल. जर तुम्हाला सपोज फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर विचारलंस तर हेच स्ट्रक्चर काय करा, फक्त ड्रॉ करा आणि हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता. बहुतेक वेळा कन्फ्युजन होतं की तुम्हाला पेपरला विचारलं होतं डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. सो बहुतेक मुलं काय करतात माहिती का, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल पूर्णपणे एक्सप्लेन करतात. फिमेल गॅमेटोफाइट हे जर तुम्हाला मेन्शन करायचं असेल तर हे बाकीचं इंटिग्युमेंट चलाजा वगैरे मेन्शन करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त काय मेन्शन करणार, फक्त मॅच्युअर फिमेल गॅमेटोफाइट या ठिकाणी काय करणार आहे, मेन्शन करणार. ओके, दॅट इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट अँड दिस इज नथिंग बट द, काय म्हटलं आपण त्याला, मेगा स्पोरोजेनेसिस. राईट, काही कन्फ्युजन याच्यामध्ये? एक मिनिट, आपण फक्त परत एकदा रिवाइज करूया. मी हे साइडचं एकदा रफ करतो, रिव्हिजन साठी तुम्हाला थोडंसं चांगलं जाईल. तर मेगास्पोर मदर सेल डिवाइड बाय मेयोटिक डिव्हिजन टू फॉर्म अ 4 haploid cell that is called as a linear tetrad of haploid megaspore. Finally, in that 4 cell, 3 cell get degenerate, 1 cell matures, and this single cell is nothing but the functional megaspore. A formation of megaspore is nothing but the megasporogenesis. Now, functional megaspore shows three consecutive nuclear mitotic divisions to form the 8 nucleated stage. Now here in next stage there is the migration of polar nuclei, each from the one pole, from each pole. प्रत्येक पोल कडनं एक न्यूक्लिया काय होणार आहे, मायग्रेट होणार. Now here there is finally the formation of 7 nucleated stage. या 3 सेल्सला तुम्ही काय म्हणणार आहे, अँटीपोडल सेल्स. या 3ला एक ॲपॅरेटस आणि मिडल डिप्लॉइड सेल असते. ही डिप्लॉइड सेल असते. या डिप्लॉइड सेलला तुम्ही काय म्हणणार आहे, पोलार न्यूक्लिआय असं म्हणणार आहे. ओके, दॅट इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आता याच्यात जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते क्वेश्चन्स टाकू शकतात, तुम्ही विचारू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता याच्यानंतरचा पुढचा टॉपिक जो आहे तुमच्या बुकमध्ये थोडंसं सिक्वेन्शियली जर केलं तर पहिल्यांदा होतं स्ट्रक्चर ऑफ अँथरलोब, त्याच्यानंतर मग स्ट्रक्चर ऑफ मेल गॅमेटोफाइट आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्ह्यूल, स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रिओ सॅक आणि डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट असं होतं. पुढचा टॉपिक तुमच्या सिक्वेन्सनुसार आहे पॉलिनेशन. आणि पॉलिनेशन झाल्यानंतर मग काय व्हायला पाहिजे, डबल फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे. राईट ना? येस, पॉलिनेशन झाल्यानंतरच फर्टिलायझेशन व्हायला पाहिजे. परंतु आपण काय करतो या ठिकाणी, मी पुढच्या लेक्चरला पॉलिनेशन थोडंसं स्किप करेल, कारण की पॉलिनेशन हा टॉपिक थोडासा वास्ट आहे आणि आपण त्याच्यामध्ये पॉलिनेशन हा एकदम थोडासा वेगळा टॉपिक आहे. पण आता जर आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट पण स्टडी केलं, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट पण बघितलं, म्हणजे तुम्हाला दोन्ही गॅमेटोफाइट माहित आहेत आता. सो तुम्हाला फर्टिलायझेशन खूप पटकन समजणार आहे. मग आपण काय करूयात, पॉलिनेशन थोडासा स्किप करूयात. नेहमीप्रमाणे मी तेच करत आलो, पॉलिनेशन थोडासा स्किप करूयात. पॉलिनेशन हा टॉपिक आपण एक सेपरेट वेगळा टॉपिक म्हणून आपण त्याला स्टडी करू शकतो. सो आपण लगेच काय करूयात, डबल फर्टिलायझेशन या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट करणार आहे, डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, या ठिकाणी आपण इथे थांबूयात. तुमच्यासाठी परत आज होमवर्क डायग्राम तर तुमच्या समोर फळ्यावर आहेतच, त्याच्यात काही वाद नाही. ह्या डायग्राम नुसार फक्त काय करायचं, तुम्हाला तुमच्या शॉर्ट नोट्स नोटबुकमध्ये काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. तुम्हाला स्वतःला करायचं आहे. तुमच्याकडे आता सध्या PDF फाईल आहे अवेलेबल बोर्डची. जरी PDF फाईल नसेल तर तुमच्या पाठीमागे एखादं नीटचं CETचं पुस्तक असेल. मी तुम्हाला पहिल्यापासून 11वीला आल्यापासून सांगत आलोय की तुमच्याकडे नीटचं पुस्तक असावं एखादं बायोचं तरी, त्यातनं तुम्हाला सुद्धा प्रॉपरली हे पॉईंट्स ते भेटतील. ठीक आहे, मी या ठिकाणी ते थांबतोय. धन्यवाद.